कसं चाललंय दिवाळीचं फराळ तुमचं? माझं तर खूप जोरात तयारी सुरू आहे. तर मिनी व्लॉग म्हणजे तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळी सकाळी उठून मस्त भडंग चिवडा बनवायला घेतला. मुलं आणखीन झोपलेलीच आहेत, म्हणले एक पदार्थ बनवून घ्यावा पटकन, कारण मग मुलं उठली की दिवसभर मला टाईम देत नाही करायला, म्हणून सकाळी सकाळी आधी नाश्ता वगैरे केला पटकन आणि फराळ बनवायला घेतलं. दुपारी जेवणामध्ये छान असा मसाले भात केला होता, सायराला चारलं, लाडूला चारलं. त्याच्यानंतर संध्याकाळी इथं बघा आहू आणि सायराज दोघं जण मिळून आहे ना खिडकीला छान अशी स्टारची लाइटिंग लावली त्यांनी. खूप प्रसन्न वाटत होतं. तिकडे झगमगाट उठून दिसत होता घरामध्ये, खूप छान दिसत होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी मग दिवे वगैरे लावायची होती, ती तयारी सुरू होती. आणखीन मला धनत्रयोदशी असल्यामुळे रांगोळी सुद्धा काढायची होती, ती सुद्धा खूप उशीर झाला होता रांगोळी काढायला. तर हे असं संपूर्ण दिवस दिवाळीमध्ये कामामध्ये जातो. फराळ बनवायचं, मुलांना सुट्ट्या आहेत त्यांचं पण करावं लागतं. इथे तुम्ही बघू शकता लाईट किती छान दिसतीये. दिवे लावून घेतले. त्यासोबतच आम्हाला ना जरा धनत्रयोदशी असल्यामुळं मोठी रांगोळी काढायची होती, म्हणून ताई बाहेर गेल्या होत्या, त्यांची वाट बघत होते मी. आम्ही दोघीजणी मिळून काढणार होतो. दिवे वगैरे लावून घेतले आणि छानशी रांगोळी काढायला घेतली. आम्ही रांगोळी काढायलाच आमचा खूप जास्त वेळ गेला, कुठली काढायची कुठली नाही. मग शेवटी आपलं यूट्यूब आहे ना, म्हटलं यूट्यूबमध्ये बघूनच छान अशी रांगोळी काढली आणि खूप मस्त रांगोळी आली. दिवे वगैरे लावल्यानंतर दरवाजामध्ये खूप छान वाटत होतं. दिवाळी म्हटलं की संपूर्ण दिवस आपलं फराळ बनवण्यासाठीच जातो. एडिटिंग करायला मला अजिबातच टाईम मिळत नाही. इथे तुम्ही बघू शकता आमच्या मोठ्या ताई दिदी आम्ही दोघी तिघीजणी मिळून असं रांगोळी काढतोय. मस्त असं धनाने भरलेला हंडा काढला आणि खूप परफेक्ट आला होता तो, आणि त्याला बरोबर पानाचा आकार आला. इतकं छान दिसत होता ना, खूपच मस्त वाटत होतं एकदम. तर म्हटलं आज धनत्रयोदशी असली तरी आपण 2 फराळचे पदार्थ नक्कीच बनवायचे आहेत. त्यामुळे मग सकाळी एकदा मी भडंग बनवून घेतली आणि संध्याकाळी मला चकल्या करायच्या होत्या काही झालं तरी. इथे छानशी रांगोळी वगैरे काढून घेतली आम्ही. त्याच्यानंतर मग मी लगेच फराळ स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर तुम्ही इथे बघू शकता आमच्या मोठ्या ताई, मी आणि दिदी रांगोळी काढत आहोत. आणि अंगण खूप छोटंसं असल्यामुळे आताच आम्ही ॲडजस्ट करतो रांगोळी, पण मनासारख्या हव्या तशा डिझाईन आम्ही काढतो. तर कशी वाटली रांगोळी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्याचं स्वास्तिक वगैरे तेवढं सुंदर आलं होतं, एकदम परफेक्ट असं स्वास्तिक आलं होतं याचं. संध्याकाळी मग बघा अशी धनत्रयोदशीची पूजा अशी मांडून घेतली. धने वगैरे असं धान्य वगैरे थोडं भरून आपलं नाही का. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवाची, महालक्ष्मी देवीची आणि धन्यांची, धान्यांची, लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते, म्हणून या दिवशी अशी पूजा केली जाते. मला एवढी काही पूजा येत नाही, जसं जमल मी तशी पूजा केली. तर कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळचं काम वगैरे आवरून मुलांना जेव घातलं, ते झोपले दोघं जण. नंतर 11 वाजता मी चकली बनवायला घेतली. ही चकली बनवता बनवता मला 2 वाजले रात्री, पण म्हटलं आज काय झालं तरी 2 पदार्थ बनवायचेच होते. सकाळी भडंग केली, संध्याकाळी चकली केली. चकली तर एकदमच खुसखुशीत खमंग झाली होती. व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. दिवाळीमुळे मला काही टाईम भेटत नाहीये. तुमचे फराळ बनवून झाले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या खूप मनापासून शुभेच्छा. इथं मस्त अशा इकडची चकली आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत चकल्या झाल्या होत्या. तर चला मग इथंच व्हिडिओ थांबवते, भेटूया उद्या. बाय.